नमस्कार मंडळी, मी विशाल लाड आणि माझ्यासोबत आहे वैदेही लाड. आम्ही पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आम्ही आता आलो एका लग्नाला आणि वैदू आता फोन करून वीराची समजूत करत होती. आम्ही टूच करायला आलो. टूच म्हणजे इंजेक्शन घ्यायला आलो. सो मित्राचं लग्न होतं, रविवार आहे. आज मी एकटाच येणार होतो, पण वीराचे बहीण भाऊ आलेले आहेत म्हणून ती दादरला गेली. त्याच्यामुळे वैजूला म्हटलं तू पण येतेस, तू पण चल. तर मग ती पण आली. जवळच होतं लग्न, म्हटलं आपण नाहीतरी जेवायलाच जातो, जेव आणि निघूया. ती स्टार्टच बघते आता कुठे येत आहे. तू आला ते आलं. आम्ही आतमध्ये बसलेलो, तर तो स्टार्टसवाला का आतमध्ये येतच नव्हता. शेवटी बाहेर येऊन बसलो. वय आला आला तू कुठलं पाहिजे ते सांग. पहिला ही ट्राय करू. शिअर्स. घे ना. त्याच्या तोंडात काहीतरी आहे काय, तू बघ ना कसं आहे. मध्ये मध्ये एक एक उचलून टाकतोय तो तोंडात वाटतं. सो लग्नाचा हॉल तर मस्तच आहे. आधी हे पिऊया, देऊया, सगळं देणार मी तुला, टेन्शन नको घेऊ. आणि विधी चालू आहे. लग्न तर 12:30 आहे, वाजले 12:15 आले. 15-20 मिनटं आहेत तरी. आणि माझे बाकीचे मित्र कोणी आलेले नाही आहेत अजून, ते साले जेवायलाच येणार. ओहो, हसून घे हसून घे. स्वतःचं पिऊन झाली, आता माझं पिते. ॲक्च्युली काय सीन झाला माहिती आहे, आम्ही तो स्टार्टर्सवाला बाहेरच्या साईडला त्याला इझी पडेल म्हणून आम्ही बाहेरच्या साईडला बसलो आता. आणि तो आता आतमध्ये गेला. जेवायलाच जाऊया, लग्न लागू दे फक्त. आता तिला मला हाक मारायला सांगते. जर अरे गेली आता, ती वाटते ती, तर तिच्याकडून घ्यायचं. तर मला बोलते तू हाक मार, आणि मी हाक मारली असते तर माझ्यावर चढली असतीस. मी परस्त्रीला बघतच नाही ना, प्रश्नच नाही. बाई ओ लेके आओ ना. तिथे बोलूच नकोस परस्त्रीला. तिथे बाईक पार्क केली सर, तर कोणतरी 4-5 मुली घालवतात. तर मी तुला सांगते इथे पार्किंग आहे, तुझी त्यांच्याकडे बघत बसते. मुलींकडे मी बघितलंच नाही कुठल्या मुली होत्या त्या. सांग कुठल्या कलरचा ड्रेस घातलेला. अरे गेली ती यार परत. आम्ही ह्याच्यासाठी झालोय, लग्न वगैरे ते होत राहतील. आपली झाली ना, बस झाली. काय बरोबर ना. काय बोलली. तांदूळ बघा केवढे घेतले. अक्षता सॉरी दाखव. भात शिजवायचं आहे ना, मसाले भात, बिर्याणी. सावधान. बोल 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 बोल. हा, थोडा वेळ फोटो काढायला बाहेर आलो. आता माझे मित्र आले, त्यांच्यासमोर मी फोटो काढायला गेलो ना, माझी आई बहीण करतील. त्यात ही आली, हिच्यासमोर तर अजूनच करतील. आणि त्यात सगळे मला इथे फोटो काढायला येऊ काय. जो येतो मला सांगतो फोटो काढ फोटो काढ. चालू आहे. राहू दे, चल जेवूया. चल चल चल. आई बघितलं, इज्जतच नाही बाई राहत, त्याला माहिती आहे. हा चल रूम मध्ये चल, रूम मध्ये गाडी रूम मध्ये चल. 5 मिनिटं बस. नमस्कार मंडळी, आज आलोय, आज वार आहे बुधवार, आणि संध्याकाळी विराला घेऊन आलो आम्ही गार्डनमध्ये. आय वागो. सो माझं आज काम जरा लवकर झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं की आपण आज विराला घेऊन गार्डनमध्ये जाऊया. आता विरा कशी जाते ते तुम्ही फक्त बघा. चल. हां बाबू, सरळ यायचं, सरळ यायचं. आली. हां सरळ यायचं.
नशीब ऐकलं माझं. भागो. आता मगासपासून ती उलटी येत होती, डोकं खाली आणि पायवर. नशीब ऐकलं माझं, कधीतरी ऐकलं माझं. बाबू उलट नाही हा, सरळ यायचं. आली उलटा का सरळ? वागो काय तिला बघायला ती ऐकते काय? ती बघ काय बोलली तू? छोटा घसरगुंडीला भावच देत नाही. हम बडे बडे किस मॅटर करते. ए बाई ही बघ. ए ती बघ इथून यायचं तिकडून चालली बघ. आता विरा इकडून आहे ही ना पोरगी. आता ह्या टनल मधून ती बाहेर येईल. ए काय बसली आपली आरामात. ए विरा 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 बघ बघ ही ना मस्ती करते. आता आम्ही वर जाऊ शकत नाही. अरे ही काय राहते का आतमध्ये? ए विरा काय झालंय? मस्ती मस्ती मस्ती. आली 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 आली. परत 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 परत. गो स्लो गो स्लो. विरा विरा पोचू द्या. ए बाय विरा 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 ऐक. ऐकतच नाही. त्या टनल मधून जा ना. नाही ये लवकर. हे चालले की काय? आता तू पण जाऊ शकते मग. चल लवकर. दादा येतो दादा येतो. चल हळू हळू हळू. सावकाश सावकाश सावकाश. हा इथून आहे इथून आहे इथून आहे. हे बाई इथून आहे. ये 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 काय नव्हतं ये. हा ये चढ चढा. शाबाश. हा चढा. ये पुढे ये विरा. आली आली. चढशील? चढली की नाही? अरे चढली. माईला बापाच्या वरची आहे. स्लोली हा स्लोली विरा स्लोली. बोल ना बोल ना तिला बोल. विरा चल घरी जाऊया. विरा नाही नाही चल ना घरी जाऊया. चल हे हळू हळू. अरे आम्हाला नको. आजाव आजाव नाही तू माझाव. आजाव आजाव बोलते. चल चला चला घरी चला. चल चला. हा चल 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 चल. अरे एका जागेवर थांब ना बाई. हळू हळू हळू. सावकाश 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 सावकाश. चल चला. हा चढा. हा काय पोज मारली त्याने बघ. आर्यन आहे तो. चल तू पुढे बघ विरा. पुढे बघ पुढे बघ. चल हा पुढे बघ. चल आ जाओ आ जाओ आ जाओ. चल ना घरी जाऊया. चल ना प्लीज. चल ना प्लीज. नाही बाबा तिचं पोट भरत नाही. आता आम्हाला तिला काहीतरी असं दाखवून घेऊन जावं लागतं. बबल देतो तुला बबल. चल ना. खेळ खेळ दे. खेळ. हा ये 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 खेळूया. ये खेळ तू खेळ. तुझं पोट भरेपर्यंत खेळ. ये खाली. चल
कोण नाही मागे? तिचं पोट कधी भरणार आहे? ए भाई साहब, वीरा ना आमची आता जास्त जास्त हुशार होत चालली आहे. फोटो काढल्यावर मला बोलते दाखव मला, म्हणजे ह्यांचा पर्सनल असिस्टंट झालो आहे. माझ्या बायकोचा तर होतोच, आता लेकीचा पण ना. आय डोंट माइंड, मला फोटो काढायला आवडतात. आणि का नाही काढणार, दुनियेचे काढतो, मग माझ्या बायकोचे आणि माझ्या मुलीचे का नाही काढणार. बघते मला काय बोलतोय तू तिच्याबद्दल. आई ग मस्त. तू काय करणार बोललीस ना, म्हणून ते रिवर्स आली. नाही, ती उभी राहत होती ती दादासारखी. किडे किडे तुझ्यासारखे भरलेले तिच्या. तुझ्यासारखे. हे केलेस ना आयुष्यामध्ये. गेली परत, एका जागेवर थांबत नाही नुसती, इथून तिथे तिथून इथे. चल जत्रा इकडे. आता आम्हाला ना तिथे फोटो काढायचा आहे, पण तिथे ना सगळे बसले. विरा जाऊन जाऊन बोल अट्टा. अट्टा म्हणजे उठा. हा जाऊन बोल त्यांना, अट्टा बोल जा. बघूया आता काय बोलते. सोड ना. अरे ते स्वतःच उठले. सी हमारा दरारा लाड बोलतात आम्हाला. बसा. व्हेरी गुड. विरा आता आमचा फोटो काढते. मागे जा, मागे थोडा मागे जा. हा हा आला आला. ती ए व्हिडिओ नाही काढायचा आहे. व्हिडिओ ती अशी खालून घेऊन काढते. बापाचे गुण घेतलेले. नाही आला. हा तू ये, आपण सेल्फी काढूया. सेल्फी. हा हा. सो कसं बसं विराला बाहेर घेतलंय आता, नाही तर ती काय ऐकणार नव्हती. आमचा फोटो सेशन झाला. विराने आमचे 1-2 फोटो काढले, पण ते फोटो आम्ही पोस्ट नाही करणार, कारण ती एक मेमरी आहे आमच्यासाठी. पोस्ट ह्याचा का नाही करणार याच्या मागे कारण आहे. मे बी ठीक आहे, ते थोडंसं गुपित राहू दे. बरं, आत्ता चाललो आहे आम्ही. आज आहे संकष्टी. संकष्टी आहे तर म्हटलं आपण आज गणपतीच्या मंदिरात पण जाऊया. म्हणजे आम्ही पार्कात आलो तर गणेश विद्यान मंदिरात जातोच जातो. सो जाता जाता जाऊया. विरा आणि वैदू तिकडे काय ते बबल ते घ्यायला गेले. त्यांना म्हटलं मी तिकडे येतो, तुम्ही जागा. त्या मायला त्याच्या. चलो. आणि हा आहे फ्रंट साईडचा गेट, चैत्यभूमीचा गेट. इथून पण एंट्री आहे. काय घेऊन आली? दाखव दाखव ना मला. चला आता जाऊया मंदिरात. इथून लेफ्ट घेतला की थोडं 1-5 मिनिटावरच मंदिर आहे. आणि थोडंसं पुढे गेल्यावर आपण आलोय आपल्या उद्यान गणेश मंदिरमध्ये. विरा, ए विरा, हे कोण आहेत? कोण आहेत? महाराज. चला, इथे काहीतरी प्रोग्राम होता. दिनदर्शिका 2025चा प्रकाशन सोहळा आजच होता. सोड ना तिला खाली, सोड तिला खाली, सोड. चप्पल ए चप्पल इथे काढायची. सो साधारणतः गर्दी आहे, म्हणजे पुरुषांच्या लाईनमध्ये. म्हणून मी वैदूला म्हटलं की तू विराला घेऊन जा पुढे. सो ती बाहेर आहे. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही सुद्धा बाहेरूनच दर्शन घ्या. आतमध्ये कॅमेरा नाही. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. आणि मॅडमना आमच्या प्रसाद हवा होता. प्रसाद. विरा, हे काय खाते? काय खाते तू? काय खाते? हे काय आहे? पश्चाद आहे. सो आज दिनदर्शिका सोहळा होता काहीतरी. आणि इथे काय आलं, इथे मंगळवारी दिनांक 31 म्हणजे 31ला रात्री 12 वाजता महाआरती आयोजित केली आहे. सो ज्यांना कोणाला जमेल त्यांनी नक्की या. मी नाही आहे, कारण मी चाललो शिर्डीला. सो असतो तर नक्की आलो असतो. नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने. कुठे? हो ये की नो प्रॉब्लेम, एनी टाइम. चल काय लाजते. चढा.
बाप्पा कुठे आहे? गुड मॉर्निंग मंडळी, आपण आहोत आता लोअर परेलमध्ये आणि आज आहे संडे मॉर्निंग. खास करून स्पेशली खेळायला चाललेलो आहे. बऱ्याच दिवसांनी अगदी सकाळी दोन संडे अगोदर पण गेलेलो, पण या संडेला म्हटलं जाऊया कारण फ्री होतो, तर म्हटलं जाऊया, नाही तर काही ना काही कामं असतातच. थोडासा लेट झाला आहे, वाजले 7:30 झालेत आणि 7:30चा टायमिंग दिलेला, पण ठीक आहे, काय करणार, आवरता 1 तास गेला. चलो लेट्स गो बेबी. मुंबईत सहसा इतकं धुकं पसरत नाही, पण तुम्ही बघू शकता सकाळचे 7:30 पावणे 8 होत आले तरी पण धुकं किती पसरलेलं आहे. आणि थोडीफार गावची फिलिंग येते कारण आपण जिथे खेळायला जातो तिथे थोडंसं रान म्हणजे झाडं रान वगैरे खूप वाढलेली आहेत, त्याच्यामुळे तिथे अशा ठिकाणी अजूनच थंडी लागते. हे समोर आहे ते मिंट कॉलनीचे मेट्रो स्टेशन. आपण चाललो कॉटनला. कॉटन स्टेशनच्या अगदी शेजारी आपलं ग्राउंड आहे आणि ह्यावेळेस आपली सर्व मंडळी येतात. जमल्यास इंट्रोड्यूस करून देईन कारण मला शिव्या घालणार हे नक्की, कारण सगळ्यात शेवटी मीच जातो. नमस्कार मंडळी, आपण आत्ता आलो आहोत दादरला आलेलो शॉपिंगसाठी आणि माझ्यासोबत आहे वैदू. हो बी काय झालं सिंगल मी सांगितलं. अच्छा, हां स्वतःच मागवलं तुला विचारून मग सांगितलं ना. डबल समोसा तिने नाही सांगितला, समोसा पॅटीस. आम्ही इथेच आहोत कोकले रोडला पेट्रोल पंपच्या समोर. आणि आता एक सीन झाला, काय होतं माहीत नाही मला, कुठलाही मी धर्माच्या अगेन्स्ट नाही आहे, बट त्याच्यामुळे जो त्रास होत होता ना त्याच्यामुळे जो त्रास होतो कानाला, म्हणजे आय गेस मुसलमान लोकांची काहीतरी रॅली निघाली आणि इतका जोरात ते बोलत होते, म्हणजे बोलत नव्हते तो गाणं, आणि त्यात त्यांनी ते गाणं लावले ना, चिमोशान जाऊ दे कॉपीराइट येईल, गाणं अजूनच डोक्यात गेलं माझ्या. म्हटलं आमच्या महाराजांच्या जन्मभूमीची असली गाणी खपवून घेणार नाही, पण ठीक आहे, मला तर काही त्यांच्या धर्माच्या अगेन्स्ट हे नाही आहे, पण जे काही असेल ते थोड्या कमी आवाजात ते ऐकू शकतात. इतका गाण्याला ठणका बसलेला ना तो, म्हणजे कान माझे अजूनही हादरलेले असे. असो, आपली माणसंही तसेच आहे, DJ बीजे लावतात, त्याच्यामुळे DJ पण आपण आपलीही माणसं लावत असेल तर कमी आवाजात लावत, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही. अदरवाईज ही बोलतात ना एकावर एक तर काय बोलतात कुरघोडी होत राहणार. वा वा मराठी येते.
रगड रगड तू रगड जुना बाबा नवरा काढ